कीर्तनाची गोडी कीर्तनाची गोडी कीर्तनाची गोडी कीर्तनाची गोडी कीर्तनाची गोडी कीर्तनाची गोडी कीर्तनाची गोडी
कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी हारे अधिकारी त्यासी हरी देईल अंगी वैराग्याचे बळ साही खळज नावे कोणी हारे अधिकारी त्यासी हरी देईल उरेल ना उरी तुका करी बोभाट कोणी व्हाले अधिकारी त्यासी हरी देईल विठाला कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी हारे अधिकारी त्यासी हरी देईल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता उच्चारलेला या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबारा यावत विश्वामध्ये नरदेहाला आलेल्या जीवांना मोक्ष प्राप्ती करता उद्धारा करता चिरंतन सुखाच्या प्राप्ती करता याही पेक्षा आपली जीव दशा घालवण्याकरता महाराज सांगतात जे देवाला आवडतं जी आवड भगवंतांनी व्यक्त केलेली आहे जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या जे देवाला आवडतं ते देवाला देत असताना महाराज म्हणतात पण तुम्ही त्याचे बना अगोदर काय अधिकारी बना कोणी हरी मग त्यासी हरी देईल मग अधिकारी बना म्हणजे नेमकं काय करा तर उद्धारा करता परमार्थामध्ये आपण जे जे साधन जे जे कर्म करतो ते उद्धारा करता जे काही प्रतिबंध आहेत ते 6 दोष आहेत किती दोष आहेत 6 कोणते काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार महाराज म्हणतात हे 6 जोपर्यंत आत आहेत तोपर्यंत तुम्ही किती परमार्थ करा तोपर्यंत तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही मग महाराज म्हणतात हे पहिले घालवा 6 पण घालवायचे कशाने महाराज तुकोबाराय म्हटले ते घालवण्याकरता एकच साधन आहे ते वैराग्य बळ आहे दुसरं अंगी वैराग्याचे बळ आणि ते वैराग्य बळानेच घालवता येतात तर महाराज म्हणतात वैराग्य बळ अंगी धारण करा वैराग्य बळाने हे 6 दोष घालवा अधिकार संपन्न व्हा जे देवाला आवडते ते देवाला द्या आपली जीव दशा घालवण्याकरता कुठलाच प्रतिबंध राहत नाही उरेल ना उरी असा अभंगाचा सरळ अर्थ आहे पांडुरंग करू प्रथम कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास जयंती केली स्मरण होय सकळ विद्यांजातिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंगव चित्तासी आपुलिया ढाला
थोडासा उभारा यांचा आहे. ऐका या अभंगाची प्रस्तावना अशी. नरदेहाला आलेल्या जीवाला उद्धारा करता, मोक्ष प्राप्ती करता, चिरंतन सुखाच्या प्राप्ती करता, आपली जीवदशा घालवण्याकरता महाराज सांगतात जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. तसं जीव म्हटलं की प्रत्येक जण साधना करतोच. साधना करत नाही अर्थात भक्ती करत नाही असा नाही. फरक एवढाच आहे, कोण कोणत्या देवाची भक्ती करतो, कोण कोणत्या देवाची भक्ती करतो. एखादा अंधश्रद्धेने भक्ती करतो तर एखादा डोळ श्रद्धेने भक्ती करतो. पण तो भक्ती करत नाही अथवा त्याची कोण्या देवावर श्रद्धा नाही असा जगात माणूस सापडत नाही. बघा, नास्तिकातला नास्तिक जरी असला, लक्षात येते ना, नास्तिकातला नास्तिक जरी असला, एरवी माणसात म्हणत असतो मी देव मानत, माणसात म्हणतो तो मी देव मानत असा म्हणतो. जर एकटाच चालला ना कशावर, आणि एखाद्या माळाच्या कडाला सिंदूर लावलेला दगड जरी दिसला, म्हणजे श्रद्धा आहे का नाही त्याची. ज्ञानोपराय म्हणतात मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. आलं का लक्षात. म्हणजे श्रद्धा कुठे ना कुठेतरी आहे. श्रद्धा नाही असा नाही, फक्त फरक एवढा, अंधश्रद्धा असेल किंवा डोळ श्रद्धा, जगाचा विचार सोडून द्या. चला आपण आहे त्यांचा विचार करू. इथं मंडपात आहे त्यांचा. आपण सुद्धा प्रत्येक जण परमार्थातलं साधन प्रत्येक जण करतो. कोणतं एकादशी करतो, सोमवार पूजापाठ, नित्यनेम, ज्ञानेश्वरी गाथा, आळंदी पंढरीची वारी, कीर्तन प्रवचन श्रवण करतो, भजन करतो, नामस्मरण करतो, दान धर्म करतो, अन्नदान करतो, नामस्मरण करतो. अर्थात परमार्थातला आपण प्रत्येक जण कुठलं ना कुठलं तरी कर्म करत राहतो. कशा करता करतो बरं आपण? परमार्थातलं साधन करतो. कशा करता? सुखा करता. बरं ठीक आहे, काही काय आपण बोलतो हा ना, म्हणजे मला मेळ लागल आपण बोलतोय का. परमार्थ करता, परमार्थातलं जे साधन करतो ते सुखा करता. मग सुखाच्या प्राप्ती करता जर साधन करतो आपण परमार्थातलं असं जर म्हणलंय तर नेमकं सुख म्हणजे नेमकं काय? सुखा करता जर साधन करतो, या शेलार महाराज उशिरा का होईना पण पोरग झालं तरी बरंच वाटतं ना. सुखाच्या प्राप्ती करता जर आपण साधना करतो असं मत आहे, तर नेमकं सुख म्हणजे काय? कारण भौतिक विश्वामध्ये जीवाने या जगामध्ये सुखाची केलेली कल्पना वेगळी आणि संत शास्त्र सांगते ते शाश्वत सुख वेगळे. जीवानी सुखाची कल्पना काय केली? एखादी सत्ता मिळाली म्हणजे आपण हो काय सुखी, भरपूर संपत्ती मिळाली म्हणजे आपण होणार कसे, संतती प्राप्त झाली म्हणजे आपण होणार कसे, आणि उपभोगाची उपकरणं सगळी आपल्याला मिळाली म्हणजे आपण होणार कसे. हीच कल्पना नाही सुखाची. सत्ता, संपत्ती, संतती, उपभोगाची उपकरणं सगळं मिळालं म्हणजे आपण झालो कसे, हीच कल्पना आहे जीवाची, आहे का? पण हे सगळं ज्याच्याकडे आहे त्याला स्वतंत्र एकांतात जाऊन भेटत आणि विचारा बाबा एवढं सगळं तुझ्याकडे आहे म्हणजे तू निश्चित आहे कसा, तर तुम्हाला उत्तर एकच भेटेल, सुख. बघा सांगतो तुम्हाला, सत्तेमुळे जर सुख प्राप्त होतं असा जर कोणाचा समज असेल तर ग्रामपंचायतच्या सदस्यापासून मोदी पर्यंत कोणालाही भेटा मधल्या पदावाल्या, आणि एवढंच म्हणा तुमच्याकडे अमका अमक पदे म्हणजे तुम्ही निश्चित आहेत कसे, तर उत्तर तुम्हाला एकच भेटेल, सुख नाही. म्हणजे सत्तेने सुख. जे वर्षाला कोट्यावधी रुपये सरकारला भरतात काय टॅक्स, म्हणजे बॅलन्स किती असेल समजून घ्या. मग त्याला विचारावं बाबा तुम्ही एवढा टॅक्स भरता म्हणजे तुमची एवढी प्रॉपर्टी एवढी संपत्ती म्हणजे तुम्ही निश्चित आहेत कसे, तर त्याचंही उत्तर आहे सुख नाही. म्हणजे सत्तेने सुख नाही, संपत्तीने. बरं आता ज्याला झालंच नाही काय,
कळतं नाही हा काय तुम्ही कुंभमेळ्याचे साधू ज्याला संतती झाली नाही ते दगडावर दगड आपली झाड पुंजित दार पुंजित 12 लपडे बरोबर म्हणजे ते दुःखात झालं नाही म्हणून ज्याला डझनभर झाले त्याला स्वतंत्र भेटणार हा मला झालं नाही म्हणून आम्ही दुःखात तुम्हाला 10-12 आहेत म्हणजे तुम्ही निश्चित असाल काय तर त्याचं उत्तर आहे माझं तुमच्यापेक्षा बेकार आहे म्हणजे संततीचा आणि सुखाचा आणि ज्याच्याकडे उपभोगाची उपकरणं सगळी उपलब्ध आहेत त्यांना जर विचार तुमचं भोग संपन्न जीवन आहे तुम्ही सुखी आहात हो ते सांगतात महाराज तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही सुखी आहे अहो महाराज आमची तर परिस्थिती अवघड आहे का जेवायच्या अगोदर एक खावं लागते हा जेवल्यानंतर येते झोपायची येते आणि उठवायची येते तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही सुखी आहेत म्हणून म्हणजे ऐका आता सत्ता संपत्ती संतती आणि उपभोगाची उपकरणं हे नसावं असं माझं दुमत हे तुम्हाला जीवन जगण्याकरता सत्ता संपत्ती संतती सगळे भोग याची जीवन जगण्याकरता गरज आहे माझा मुद्दा इतकाच आहे की सुखाचा आणि त्याचा संबंध नाही मग सुख म्हणजे काय तर सुख नावाची वस्तू या त्रिभुवनामध्ये एकच आहे परमात्मा वस्तू आहे सुखरूप आईसे तुझे कोण सांगा माझ्या पांडुरंगा साडी खातो या त्रिभुवनामध्ये सुख नावाची एकच वस्तू आहे ती परमात्मा वस्तू आहे आणि सुख म्हणजेच परमात्मा आहे आणि परमात्मा म्हणजेच सुख आहे आता ऐका कोणीतरी म्हटलं होतं ना सुखाच्या प्राप्ती करता आपण परमार्थाचं साधन करतो तर ऐका म्हणजे याचा अर्थ जीवाचे धाव सुखाकडे आहे म्हणण्याचा अर्थ जीवाची धाव खरी देवाकडे कारण सुख आणि परमात्मा नाव दोन आहेत पण वस्तू सुख म्हणजेच परमात्मा परमात्मा म्हणजेच सुख म्हणजे जीवाची धाव सुखाकडे अर्थात जीवाची धाव देवाकडे सहज जीव प्रवाहित होतो सुखाकडे म्हणजे देवाकडे त्याला जा म्हणावं लागत नाही तर त्यापेक्षा तुमचा व्यवहार सांगतो नदीची सहज धाव आहे कोणाकडे जा म्हणावं लागतं का वाटं लावं लागतं बघा पाऊस काळामध्ये छोट्या मोठ्या नद्या नाले ओढे सगळे भरून वाहतात जाऊन मिळतात कोणाला बरोबर प्रत्येक नदीचा उगम डोंगराकडून होतो वाहत वाहत वाहतात पुढं जगाच्या भूगोलामध्ये अशी नदी पाहिली की तिचा समुद्राकडून उगम झाला आणि वाहत 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 आपल्या डोंगराकडे आली आहे का जगाच्या भूगोलात मग प्रत्येक नदीचा उगम आहे कुठून डोंगराकडून जाते कुठं मग डोंगराकडून उगम होतो आणि सागराला जाऊन मिळते मग डोंगरावर पाण्याचे तलाव आहेत का नाही नीट आहे का डोंगरावर पाण्याचे तलाव नाही पाणी हे मूळ समुद्राच आहे पाणी मूळ कुठलं आहे समुद्राच आहे उष्ण हवा वाफ याद्वारे बाष्पीभवन होतं समुद्रातून त्याच पाण्याचं आकाशात जाऊन त्याचे ढग बनतात तेच ढगाच्या रूपाने पाणी कुठं डोंगरावर पडतं डोंगरावर सखल भाग नसल्यामुळे काही विशिष्ट भागातलं पाणी एकत्र होतं त्याचा एक ओढा तयार होतो असे 10-5 ओढे एकत्र आल्यानंतर त्याची तयार होते काय बरोबर पुढे गेल्यानंतर तिला एखादी मिळाली म्हणजे झाला त्यांचा काय आणखी पुढे वाहत गेली पुन्हा एखादी मिळाली झाला संगम आणखी पुढे वाहत गेली पुन्हा एखादी मिळाली झाला जाऊन मिळाली कोणाला बरोबर पाणी निघालं कुठून गेलं कुठं का गेलं ते तिथं ते त्याच जातीचं आहे म्हणून हे माझं मत नाही महाराज म्हणतात क्षरला सागर गंगा मोठी आपणच खेळे म्हणजे महाराजांचं मध्ये पाणी मूळ समुद्राचं जे उष्ण हवा वाफ याद्वारे ढगाच्या रूपाने पाणी जरी डोंगरावर पडलं तरी पाणी कुठं गेलं का गेलं ते त्या जातीचं आहे म्हणून त्याप्रमाणे
जीव हा सुखाकडे अर्थात देवाकडेच का प्रवाहित होतो तर जीव सुद्धा सुखाच्या जातीचा आहे म्हणून. हे माझं मत नाही. भगवान गीतेच्या 15व्या अध्यायात सांगतात अर्जुना यावत विश्वातील प्रत्येक जीव हा माझ्याकडेच का प्रवाहित होतो तर तो माझा अंश आहे म्हणून ममय अंशो जीव लोके जीवभूत सनातन हा अर्जुना हा अनादि सिद्धांत जीव माझा अंश आहे म्हणून जीव माझ्याकडेच प्रवाहित होतो. हे भगवान सांगतात अर्जुनाला या विश्वातला प्रत्येक जीव माझा कोण आहे अंश आहे हे भगवान सांगतात. पण अर्जुन आपल्यासारखा बौथाली बघत जांभळ्या देत ऐकणारा श्रोता नव्हता. हे ध्यानात ठेवा. आलं ध्यानात. अर्जुनाने तिथं लगेच भगवंताला प्रश्न केला. भगवंताने सांगितलं ना या विश्वातला प्रत्येक जीव माझा कोण आहे अंश आहे. माझा अंश जीव म्हटल्यानंतर अर्जुनाने प्रश्न केला भगवान थांबा. त्याला पूर्व पक्ष म्हणतात. काय म्हणतात त्याला. जिथे प्रमाण श्लोक ओवी काही नाही पण जिथे संशयित आहे त्याला पूर्व पक्ष असं म्हणतात. अर्जुनाने प्रश्न केला भगवान थांबा का या विश्वातला प्रत्येक जीव जर भगवान तुमचा अंश आहे तर भगवान जीवात आणि तुमच्यात हे 5 प्रकारचे भेद का असा प्रश्न केला. कुणी भगवान विचारतात कोणते भेद आहेत अर्जुना 5. अर्जुन म्हणतोय भगवान आपण सर्वज्ञ आहात. भगवान तुम्ही कसे आहात आणि जीव जर तुमचा अंश आहे तर जीव कुठं सर्वज्ञ आहे. जीव हा अल्पज्ञ आहे. भगवान तुम्ही स्वतंत्र आहात. जीव हा परतंत्र आहे. भगवान तुमच्या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख संभवत नाही. जीवाच्या मागे जन्म मरणाचं दुःख किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव. हा म्हणजे भगवान तुमच्या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख नाही. जीवाच्या मागे जन्म मरणाचं दुःख आहे. तुम्ही सुखरूप जीव रात्रंदिवस दुःख भोगतो. याही पेक्षा भगवान तुमच्या ठिकाणी कर्माचा बंध नाहीये. जीवाच्या मागे कर्माचा बंध आहे. कर्मानुगु गच्छति जीव एकहा. आलं लक्षात. मग भगवान जीव जर तुमचा अंश आहे तर जीवात आणि तुमच्यात हे 5 प्रकारचे भेद का असा अर्जुनाने प्रश्न केला. त्याचं गोड उत्तर भगवंताने दिलं. ही दुसरी तिसरीकडे नाही त्या श्लोकाच्या उत्तरार्धात त्याचं उत्तर. भगवान म्हणतात अर्जुना ऐक या विश्वातला जीव माझाच अंश आहे पण जीव का दुःख भोगतो हे 5 प्रकारचे भेद का सांगू अर्जुना. त्याचं कारण आहे जीवाने संबंध जोडला. कोणाशी मनषष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. जीव माझाच अंश आहे. जीव सुखाच्याच जातीचा आहे. तो माझाच एक अविभाज्य भाग आहे. पण का दुःख भोगतो हे भेद का त्याचं कारण आहे मनषष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. अर्जुना माझाच अंश आहे जीव पण दुःख का भोगतो संबंध जोडला. कोणाशी हा मग दुःख कोणामुळे या डबड्यामुळे दुःख आहे. हे याच्यामुळे हेही माझं मत नाही. दुःख कोणामुळे या देहामुळे अर्थात शरीरामुळे दुःख आहे सगळं. अंतवंत येणे देहा किंवा त्या अर्थाचं प्रमाण सांगतो. शरीर दुःखाचे कोठा ऐसे. पण बघा या प्रमाणावरून आणि या श्लोकावरून पुन्हाही शंका निर्माण होऊ या प्रमाणावरून श्लोकावरून पुन्हाही शंका निर्माण होऊ शकते. पण कोणाला ज्याची ज्ञानेश्वरी गाथा भागवत कायम चिंतनात आहे त्याला शंका येऊ शकते. कशी किंवा थोडा मोठ्याचं कायम परंपरेच्या माणसाचं नेहमी श्रवण करतात त्यालाही शंका येऊ शकते. पण ज्याला कीर्तनात सारखं चाटाचुटा
सासू सुनाचं, नवरा बायकोचं, पोराचं, पुरींचं, पेताडाचं, आई बापाचे गाणे, मायेचा सागर, बापाचा डोंगूर, जिजू जिजू मन काका काय पाण्याचा कणा, हा गारव्यात वनवा का काय ते मित्र, हे असली नालायकाला बरी चालेल संप्रदायात. आणि ज्या नालायकांना ती ऐकायचा नादे त्याला सांगायचं नाही नादे. पण ज्ञानेश्वरी गाथा कायम चिंतनात ते भागवते किंवा कायम विद्वानाचं परंपरेच्या माणसाचं श्रवण करतात. त्याला शंका येऊ शकते, महाराज जर देहामुळे दुःख होतं असं जर म्हणावं तर एका बाजूला ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, एका बाजूला याच देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात. मग याची काय वाट? ज्ञानोबराय का म्हणतात, बाबा हो 84 लक्ष योनीमध्ये हीच एक योनी कोणती? याच देहाने, याच शरीराने जन्म मरणाची राहटी संपवता येते. अन्य देहाची व्यवस्था याच देहाने जन्माला येणं आणि जाणं हे संपवण्याचं सामर्थ्य फक्त कोणाते? कैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे बहुनाई रजोरे चिरापडे. ही ज्ञानेश्वरी सांगते. भागवत काय सांगते? मनुष्य देहाचे विज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकनी दिधला. हे भागवत सांगते. आणि महाराज म्हणतात म्हणत ते होते तरी या देहाने तुम्ही देव व्हायचं ठरवलं तर तुम्ही देव सुद्धा होऊ एवढं सामर्थ्य या देहात. मग ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज एका बाजूला या देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, देहामुळे दुःख होतं. शरीर जर दुःखाचं कारण म्हणावं तर याच शरीराची, याच देहाची अपेक्षा देवाने केली. यह लोकेचा हा कोण इच्छिताती? देव इच्छिताती पाहे. म्हणजे या शरीराची अपेक्षा जर देव करतात तर मग शंका निर्माण होती की मग देहामुळे दुःख होईल का? किंवा त्याच्याही पेक्षा सांगतो, आपल्या अगोदर याच भूमीत येऊन गेलेले जे महात्मे आहेत ना, तेही म्हणतात ना घेईन मी जन्म यासाठी. म्हणजे आपल्या अगोदर इथं येऊन गेलेले महात्मे म्हणतात घेईन मी जन्म. देव या शरीराची अपेक्षा करतात. ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात. मग प्रश्न निर्माण होतो की देहामुळे दुःख होईल का? तर नीट आहे का? देह दुःखाचं कारण नसून, शरीर दुःखाचं कारण नसून तादात्म्य दुःखाचं कारण. दुःखाचं कारण काय? तादात्म्य. तादात्म्य कशाला म्हणायचं? देहाला मी म्हणणं, देह संबंधीला माझं म्हणणं, याला तादात्म्य असं म्हणतात. मी आणि माझे, अहमाद्यास आणि मग ममाद्यास. मी आणि माझे. मग पहिला जीवाने संबंध जोडलाय. कोणाचा? देहाचा. देहाला आपण मी म्हणतो, हात माझा आहे, पाय, डोकं, शरीर माझं किंवा मी म्हणतो आपण. मी दुःख कशामुळे हे सांगतो. देहाला आपण काय म्हणतो? मी. आणि देह संबंधी आपल्याकडे जे जे काही आहे ते कोणाचं सांगतो आपण? आपल्याकडे जे जे काही आहे ते कोणाचं म्हणून सांगतो की नाही? गाडी कोणाची? माझी. बंगला माझा, बरोबर. शेती माझी, पत्नी माझी, मुलं, बैल, पुत्र
कुत्र्याला सुद्धा म्हणतो हे कोणाचं आहे? माझं म्हणतो. आता कुत्र याच आहे का कुत्रीचं आहे? हो, विनोद नाही तो, नीट आहे का? ज्या कुत्र्याला आपण माझं म्हणतो त्याच कुत्र्याला जर आपल्या शेजाऱ्याने एखादा उचलून घातला काय तर दुखत का नाही आपल्या इथं? बरोबर. आणि तुम्ही गावात जे बिगर तुकड्याचे बोंबलत फिरणारे कुत्रे त्यांना आपल्या समोर कुणी दगड घालतं क्वाय 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 घरी पडत तरी आपल्याला काहीच वाटत का बरं? ऐका, मग गावात गल्ली बोळाने बिगर तुकड्याचं फिरतं तेही कुत्रच आहे आणि तुम्ही पाळलंय तेही. पण याला मारल्यानंतर दुःख का होतं? माझेपणाचा समन लागलाय म्हणून दुःख आहे. का त्याच्यापेक्षा सोपं सांगू, बाई मरण्यात दुःख आहे का बायको मरण्यात दुःख आहे? कसं आहे? बायको मरण्यात दुःख आहे. गावातल्या आख्या गेल्या आपल्याला काय टेन्शन? पण आपलीच गेली तर आली का पंचायत? अन्य गावातली स्त्री सुद्धा स्त्रीच आहे आणि पत्नी सुद्धा स्त्रीच आहे. फरक काय? पण पत्नीच्या ठिकाणी माझेपणाचा संबंध लागलाय ना. मग या विश्वात तुम्ही ज्या ज्या वस्तूला माझं म्हणाल त्याची नुकसान झाली की दुःखाचा करण तुम्हाला बसणारच. आलं का ध्यानात? का? संबंध जोडलाय ना. पहिला देहाचा संबंधी, मग देह संबंधी जे काही असेल मी आणि मग या तादात्म्यामुळे जीवाला दुःख भोगावं लागतं. मग पहिलं तादात्म्य देहाचं उचललं, मी देह आहे. तुमची माझी जी वृत्ती ती अहम देहास्मी. कोणती वृत्ती आहे? अहम देहास्मी. मी देह आहे. मी झांबरे महाराज, मी गोपाळराव, मी शामराव, मी माणिकराव, मी ही जी वृत्ती हीच दुःखाला कारण. आलं का ध्यानात? मग अहम देहास्मी ही वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख भोगावं लागणार शंका नाही. पण जर देहाचं तादात्म्य सुटलं म्हणजे मी देह ही वृत्ती संपली तर त्याला वेगळा परमार्थ सुद्धा करण्याची आवश्यकता राहत का? उरला देहाच्या तादात्म्यामुळे जीव दुःख भोगतो आणि म्हणून सुखाच्या प्राप्ती करता म्हणजे भगवत प्राप्ती करता प्रयत्न करत राहतो. ऐका, जीवाचं दुःख निवृत्त व्हावं, जीवाचं दुःख निवृत्त व्हावं, जीव सुखरूप व्हावा म्हणजे जीवाला भगवत प्राप्ती व्हावी, जीवाचा उद्धार व्हावा, जीव मुक्त व्हावा. या करता पूर्वी वेदांनी सांगितलेले काही मार्ग अर्थात साधन होते 5. किती साधन होते? 5. हे सगळे तुमच्या माझ्या करता म्हणजे जीवाच्या उद्धारा करता सांगितलेले वेदांनी मार्ग साधन किती? 5. कोणते? वेद आहेत, तपश्चर्या, दान, अष्टांगादी योग आणि यज्ञादी क्रिया हे तुमच्या माझ्या उद्धारा करता सांगितलेले मार्ग अर्थात साधन आहेत. किती? 5. पण आता ते करणं सर्वांना शक्य राहिलेलं नाही. का बरं? सांगतो तुम्हाला. आता वेद अध्ययन हे उद्धारा करता मार्ग आहे, साधन आहे. पण जमल का आपल्याला वेद अध्ययन करायला? नाही जमणार. का जमत नाही त्याचं कारण सांगतो. एक तर पहिली गोष्ट वेदाची भाषा आहे. कोणती? संस्कृत भाषा आहे. पहिली गोष्ट वेदाची भाषा संस्कृत आहे.
एक तर आपल्या सर्वांना संस्कृतचा उच्चार करता येत, पहिली अडचण ती संस्कृतचा उच्चार करता येत नाही. ज्याला संस्कृतचा उच्चार करता येतो त्याला त्याचा अर्थ कळत नाही. आणि आपण तर या मापातले की आपल्याला मराठी शुद्ध उच्चारता येत नाही. सत्वर उच्चार किती जण म्हणतात प्रल्हादी बिंबला. हा ऐका 2025 चालू आहे बुवा. किती चालू आहे आता? 2025 चालू आहे. अजून हरिपाठ सुद्धा शुद्ध पाठ इथून सुरुवात आहे. बाकीचं शास्त्रन पुराणन वेद हा पुढचा भाग आहे. हरिपाठ सुद्धा शुद्ध पाठ नाही. 2025 चालू आहे. अजूनही बाहेर उभा राहून ऐकलं तर अवघे चित्र लोकेच ऐकू येतंय. अजून काय ऐकू येतंय? अवघे चित्र लोकेच ऐकू येतंय. त्रैलोक्य कधी व्हायचं? रोज म्हणणारी वेळी सुद्धा तसेच म्हणणार. अवघे चित्र लोके आनंदाचे आता रोज म्हणणारे. मी म्हणतो या सप्त्याची त्या सप्त्याला मंदिरात येणाऱ्याने काही म्हणू द्या, पण रोज म्हणणाऱ्या गाड्याने तरी नीट शुद्ध म्हटलं पाहिजे. ते म्हणतात अवघे चित्र लोके आनंदाचे आता. पाठ तसा नाही बसायत. अवघे त्रैलोक्य, त्रैलोक्य आनंदाचे. म्हणजे आपल्याला मराठी भाषा शुद्ध उच्चारता येत नाही. मग वेद अध्ययन जमल का? होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. मी काही केस करीत नाही तुमचं. जमल का? मग असं तरी करा ना. जमत असलं तर हो जमल म्हणा, काहीतरी करा. दुसरं साधन आहे तप. दुसरं साधन कोणतं आहे? तपश्चर्या. तेही शक्य नाही का? तपश्चर्या करायची म्हणजे इथं बायका पोरात राहून नाही. तपश्चर्या करायची म्हणजे घरादाराचा, बायका पोराचा, गोराडोराचा, कोंबड्या डोंबड्याचा, गोधड्या वळपट्याचा सगळ्याचा करावा लागतो. काय त्याग. आणि या सगळ्याचा त्याग करून हिमालयात निघून जावं लागतं. पुढं एक तर पहिली गोष्ट आपल्याला हे गबाळ सुटत, हे सुटत इथून जाण्याची उपरती होत नाही. पहिली अर्थ. पण समजा एखाद्याला झाली, होत नाही पण झाली उपरती, हे सगळं गबाळ सोडलं, हिमालयात निघून गेलं. बरं, हिमालयात निघून गेलं तिथं निवाऱ्याची सोय नाही. महाराज म्हणतात तिथं पृथ्वी हेच आसन आहे आणि आकाश हेच. मग बघा तशा अवस्थेत हिमालयात ऊन, वारा, थंडी, पाऊस हे सगळं सहन करून राहायचंय. एक तर परिवाराचा सगळ्याचा करायचा. काय हिमालयात त्या वातावरणात जाऊन राहायचंय. बरं, तिथं सप्त्यावानी सकाळ संध्याकाळ पंक्ती नाही. हा, तिथं काही पंक्ती नाहीत ना सप्त्यावानी. झाड पाला खाऊन राहायचे. दिसल त्या झाडाचा पाला वरबडायचा, खायचा आणि तशा अवस्थेत हिमालयात राहायचंय. बघा अडचणी किती. हे सगळं सोडायचं. ऊन, वारा, थंडी, पाऊस सहन करायचं. दिसल त्या झाडाचा पाला खाऊन राहायचं आणि तशा अवस्थेत तप करायचं. ऐका, आता हे जरी सहन केलं, वातावरण सहन केलं, झाडपाला खाऊन राहिला, परिवाराचा त्याग केला, एवढे माणूस करू शकतो. पण तुकोबाराय म्हटले एवढं करूनही त्याचं तप घडल असं नाही. का बरं? तुकोबाराय म्हटले तिथं तप करताना त्याचं मन आणि त्याचे इंद्रिय त्याला तप करू देतील असं नाही. तपाचे ते मन करू पाहे घात करोनी सांगात इंद्रियांचा. मन आणि इंद्रिय त्याला तप करू देणार. पण हा 10,000 एखादा विरळ आहे. किती हजारात? 10,000 एखादा विरळ आहे की त्याने मनाचा निग्रह केलेला आहे आणि इंद्रियावर संयम म्हणजे ताबा ठेवलेला आहे आणि मग तप करू लागला. पण ऐका, आणि वर्ष 2 वर्ष त्याने तप सुद्धा केलं. ऐका पुढं. आणि 2 वर्ष तप केलं तशा अवस्थेमध्ये आणि 2 वर्षांनी त्याला आठवण आली. कुणाची? कुणाची? म्हातारा म्हातारीची? कुणाची? खरं बोला. गाठ्यात आलेले माथ्यातलं नाही सांगत. घरची आठवण आली. कुणाची? हळूच म्हणतोय बायकोची. बरोबर आहे त्यांचं. महाराजांनी प्रमाण लिहिलंय, मी नाही सांगत. महाराज म्हणतात 2 वर्ष तप केलं तशा अवस्थेत आणि 2 वर्षांनी त्याला आठवण आली घरची. गेलाय कुठं? तप करायला वनात गेला. महाराज म्हणतात वनी जाऊनी वनिता चिंतिसी
तप करण्याकरता वनात गेला आणि तिथं राहून जर घरच्या वनितेचं चिंतन करू लागला तर महाराज म्हणतात 2 वर्ष झाडपाला खाऊन ऊन वारा थंडी पाऊस सहन करून जी तू काशीत राहून तुला आठवण आली कोणाची वनितेची घरच्या केलेलं सगळं त्याच क्षणी संपून जातं आणि माघारी येताना बोंबलत मोकळा हात हलवून द्यावा लागतं एवढं कठीण आहे काय जमल काय आपल्याला लय लवकर हा अहो आपल्याला 15-20 दिवस जायचं असतं कुठं वारी किती दिवस जातो आपण 15-20 दिवस सोहळ्यात गेलो तर 20-22 दिवस 15-20 दिवस जायचंय तर दिंडीतून 3दा करतो माघारी हा बाजूला जातो तिथून फोन करतो पपिया तुझी माय कुठे काय माघारी तिला शिंग फुटत आहे ना 15-20 दिवस जायचं तर तेवढं सुटत नाही आपल्याला तप करण्याचं आपल्याकडे लक्षण नाही वेद अध्ययन करणं शक्य 3रं साधन सांगितलंय दान दान त्याला म्हणतात जे देश काल पात्र पाहून दिल्या जातं दातव्यमितीय दानम देते नोपकारणे देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम श्रुतम त्याच्यातला बारकावा असा आहे जे दान दिलं त्याचा मुखातून उच्चार करू नये एक दिलं त्याच्याकडून उपकाराची काही अपेक्षा करायची त्याची वाच्यता करायची आणि देताना देश काल पात्र पाहून दान दिलं तर ते सात्विक दान होतं आता तेही सर्वांना शक्य नाही 4थं साधन सांगितलंय अष्टांगादी योग योगाचे प्रकार किती 8 एम नेम निरोध प्रणय प्रत्यार ध्यान धारणा समाधीपर्यंत पण ते शक्य नाही ज्ञानोबराच म्हटले अष्टांग योगे न सिनिजे एम नेम निरोध न पिजे आणि 5वं साधन सांगितलंय यज्ञ कोणतं साधन आहे आता तर या कलियुगामध्ये स्वतंत्र यज्ञ करणं आपल्या दृष्टीने शक्य बघा मागच्या युगाचा विचार केला तर प्रत्येकाने वेगवेगळे यज्ञ केले तसा आपण यज्ञ स्वतंत्र करू शकत नाही आता आपण यज्ञ करत नाही असं नाही करतो आपण यज्ञ कोणी 2 टाइम करतात मला वाटतं डायबिटीस वाले 3 टाइम यज्ञ करतात आणि बाकीचे सर्रास 2 टाइमच यज्ञ करतात आता तेवढाच यज्ञ चालू आहे उदर भरणनो ही जाणे जे यज्ञ कर्म एवढाच यज्ञ भरवायचं काम 2 टाइम चालू आहे दुसरा कुणी आता कलियुगात यज्ञ करत नाही ऐका हे पूर्वी सांगितलेले मार्ग साधन किती 5 पण करणं शक्य हाच विचार भगवंतानी केला आणि तुमच्या माझ्या उद्धाराकरता भगवंतानी पुन्हा स्वतंत्र ग्रंथ सांगितला तरी श्रीमद भगवत गीता ऐका वेदाच्या नंतरचा ग्रंथ कोणता गीता वेदाच्या नंतरचा ग्रंथ आहे आणि त्याच्यातलाही थोडासा फरक सांगतो वेद निर्माण झाले कशातून श्वासातून निर्माण झाले कधी भगवंताच्या झोपेत म्हणजे घोरण्यात श्वासातून बाहेर पडलेले कोण वेद तसं गीता जागृतीत आहे आणि गीता मुखाने एकाच ओवीत वर्णन आहे त्याचं दोन्हीचं काय ओवीत हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू हे वेदाच्या बाबतीत बोललं आणि गीतेच्या बाबतीत उत्तरार्ध सांगते एथ प्रत्यक्ष सर्वेश्वरू अनुवादला सुमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न गीता भगवंताने सांगितली मुखाने सांगितली अर्जुनाला सांगितली का निमित्त अर्जुनाचं केलंय पण सांगितली आपल्या करता पैसे अर्जुनाचे निव्याचे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडले जगाचे जगाचं दुःख घालवण्याकरता निमित्त अर्जुनाचं केलं गीता शास्त्र सांगितलं अर्जुनाला जी जी शंका निर्माण झाली त्या प्रत्येक शंकेचं उत्तर आहे गीतेत अर्जुनाने जो जो प्रश्न केला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे पुढं बघा प्रत्येक अध्यायाचा विषय वेगळा आहे आणि प्रत्येक श्लोकाचं चिंतन
वेगळे. पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली. धर्मक्षेत्री समवेता मामका पांडवाश्चैव किम कुर्वत. बघा, पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा. करू का डायरेक्ट? 10 ते सांगून झाले. 11व्या अध्यायालाही सुरुवात झाली. 11व्या अध्यायातले 52 श्लोक सांगितले. किती श्लोक? 11व्या अध्यायातले 52 श्लोक सांगितले. आणि 11व्या अध्यायातला जो 53 क्रमांकाचा श्लोक आहे तिथं भगवंतांनी पूर्वी सांगितलेले उद्धाराचे साधन मार्ग जे होते त्याचं खंडन तिथं केलंय. किती श्लोकात? 11व्या अध्यायातला 53 क्रमांकाचा श्लोक आहे. नाही तर उद्या उघडून बघा. खंडन केलं. भगवान म्हणतात, अर्जुना ऐक, पूर्वी माझ्या प्राप्ती करता जे सांगितलेले मार्ग साधन होते अर्जुना, त्यावेळेला त्या साधनाने माझी प्राप्ती होती. त्यावेळेला मला ती साधनही आवडत होती. पण आता त्या साधनाने तुम्हाला माझी प्राप्ती करून घेता येईल असं, त्या साधनाने मी तुम्हाला कळल असं नाही. आणि त्या साधनाने तुम्हाला माझ्यापर्यंत येता येईल असंही नाही. नाहम वेदेर्ण तपसा न दानेर्ण चर्चा. आलं लक्षात? काय म्हटलं? नाहम वेदेर्ण, नाहम तपसा, नाहम दानेर्ण, नाहम चेचया. या साधनाने अर्जुना आता ते शक्य नाही. मग अर्जुनाने पुन्हा प्रश्न केला, भगवान या साधनाने जर तुमची प्राप्ती होत नाही, हे तर पूर्वीचे साधन आहे, जर तुमची प्राप्ती होत नाही ना, आमचा उद्धार होत नाही, तर भगवान नेमकं आमच्या उद्धाराचं आणि तुमच्या प्राप्तीचं नेमकं साधन तरी. मग भगवंतांनी सांगितलं, अर्जुना ऐक, आता सर्वांना करता येण्यासारखं तुमच्या उद्धाराचं माझ्या प्राप्तीचं साधन एकच आहे, ती अनन्य भावाने केलेली माझी भक्ती. भक्ती येवनी वरी चित्तात गा. काय म्हटलं? भक्ती येवनी वरी चित्तात गा. म्हणजे तुम्ही माझी काय करा? भक्ती करा. किंवा दुसरी ओवी सांगतो, जडजडवणी ये भक्तीची वाटे परिणाम जिया पावसी अभ्यंग निजधाम माझे. तुम्ही त्याच भक्तीने माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त व्हा. हे भगवंतानी सांगितलं. कोणाला? अर्जुनाला. पुढं गीतेत, गीता ग्रंथात. गीता अंडरलाईन करा. भगवंतानी भगवत प्राप्तीचं साधन अर्जुनाला सांगितलं. काय? भक्ती सांगितली ना. या थोडस भागवतामध्ये, भागवत ग्रंथ हा मूळचाच भक्तिप्रधान ग्रंथ आहे. आणि भागवताचा उपदेश भगवान उद्धवाला करत असताना भगवान म्हणतात, उद्धवा माझी भक्ती कर, तुला मुक्ती मिळेल. पण उद्धवाने पुन्हा प्रश्न केला भगवंताला, तुम्ही काय मला सोपं सांगता, भक्ती कर मुक्ती मिळेल. भगवान तुम्हाला असं म्हणायचं का मी तुमचं एकट्याचं ऐकतो? मी आतापर्यंत असं काय काय म्हणतात, म्हणतात ना काही काही माणसं. काही माणसं म्हणतात, अहो महाराज मी एवढं ऐकलंय आतापर्यंत. म्हणजे जुने गेले 10-5 कीर्तन करीत ना जुने संप्रदायातले, त्यांचे नाव सांगतो. अहो त्यांचं ऐकलं, आता काही ऐकायचं राहिलं. मग तू घरीच पडून राहत जा ना, काय लागलं इकडे मारायला? ऐका, तू किती जणांचं ऐकलं, कोणाकोणाचं ऐकलं ते सांगू नको. तुझ्या अंगी किती बांधलंय, गळी किती उतरलंय, तुझ्या आचरणात किती आलंय हे महत्वाचं आहे. खाल्लं किती हे महत्वाचं नाही, त्याच्यात तुला पचलं किती. नाही तर खाल्लं पाठीवर आणि खाऊन झालं ते काय कामाचं? ते काय कामाचं? खाल्लं किती हे महत्वाचं नाही, त्याच्यात तुला पचलं किती, किती दिवस जगला हे महत्वाचं नाही. नाही तर काही काही माणसं छापून देतात 110 वर्षांनी राहत्या घरी झालं त्यांचं. काय? अरे पण 110 वर्ष काय काय केलं ते सांग ना खाली. काही काही माणसं जगले 100-100 वर्षे, पण गावात गाव ठेवलं, भावात भाव ठेवला, घरात घर ठेवलं नाही. मी म्हणतो त्यांना जगून तरी काय करायचं 100 वर्ष. मी म्हणतो त्यांना 50-55 मध्ये आला तरी चालेल. 10-5 कुटुंब एकत्र राहतील. आलं लक्षात? तसं परमार्थ किती केला हे सांगू नको. तो आचरणात किती, गळी किती उतरला, अंगी किती बांधला. तसं उद्धवानेच प्रश्न केला भगवंताला, तुम्ही काय मला सोपं सांगता, भक्ती कर मुक्ती मिळेल. मी तुमचंच एकट्याच ऐकत नाही. आतापर्यंत मी अनेकाची मत हा कोण म्हणते. आणि उद्धवाने प्रश्न केला भगवंताला. त्याचं नाथ बाबा वर्णन करतात.
उद्धव म्हणेगा श्रीपती मोक्ष मार्गी साधने किती वेदवादी यांची उपपत्ती बहुत सांगती साधने वेदवादी यांची उपपत्ती बहुत सांगती साधने तुम्ही काय सांगता भक्ती कर पण बघा उद्धवानी ज्यांना प्रश्न केलता ते काय आपल्यासारखे हबप ते योगेश्वर भगवान आहेत ना योगेश्वर भगवान आहे भगवान म्हणतात उद्धवा तू ऐकलेली मतं कशी सांगू तुला का तू आतापर्यंत ज्यांचं ऐकलं ते कसलं ऐकलं सांगू का आता भगवान बोलतात तू ऐकलेली मतं ती अवधीच समान कसे ते ती अवधीच समान ही एक गौण एक प्रधान देवे सांगितले आपण भक्तीसी कारण मुक्तीसी काय सांगितलं अनेक साधना नापेक्षिती सर्व संगाते निरशिती मोक्ष मार्गी मुख्य भक्ती जेणे स्वरूप प्राप्ती तात्काळ त्याही पेक्षा भगवान पुढे जाऊन बोलले माझ्या स्वरूपी ठेवनिया मन फलाशेरीन माझे भजन हेची मोक्षाचे मुख्य साधन देवे आपण बोलिले भगवान म्हणतात तू बाकीचा कशाला विचार सांगतो मी सांगतोय ना भक्तीसी कारण मुक्तीसी तू भक्ती कर मुक्ती मिळेल आता उद्धवालाही भगवंताने साधन काय सांगितलं भक्ती अर्जुनालाही साधन काय सांगितलं आणि हे दोन्ही ग्रंथ आपल्या संप्रदायातले महत्वाचे बरं गीता आणि भागवत आणि तिसरा ग्रंथ महत्वाचा आहे तो महाराजांचा गाथा या तीन ग्रंथाला संप्रदायामध्ये विशेष महत्व आहे आणि या तिन्ही ग्रंथाचं एकच मत आलं पाहिजे या तिन्ही ग्रंथाचं एक मत आलं पाहिजे ही जबाबदारी कुणाची ही कीर्तनकारांनी नीट काशी करायची जबाबदारी उडाला आता भगवान उद्धवाला आणि अर्जुनाला म्हणजे गीतेत आणि भागवतात सांगतात तुम्ही भक्ती करा मुक्ती मिळेल आता भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती आता भक्ती म्हणजे काय कुणी कशालाही भक्ती म्हणतं पण वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत असलेली भक्ती किती प्रकारची नवविधा भक्ती सर्वनम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही नवविधा भक्ती त्या नवविधा भक्तीपैकी कुठली केली तरी भक्ती आता तुमचं सर्वांचं चालू काय ही पहिल्या क्रमांकाची भक्ती श्रवणम चला दुसरी भक्ती कीर्तनम कीर्तन कशाला म्हणायचं ते ऐका कीर्तन कशाला म्हणायचं एकट्याने स्वतंत्र बसून भगवंताचं नामस्मरण करणं हे सुद्धा कीर्तनच सगळ्यांनी एकत्र येऊन भगवंताचा नामघोष करणं हे सुद्धा तशी प्रमाण आलेली कीर्तन हे नामघोष बघा आता हे चाललंय हे काय आपलं कीर्तनच आहे ना पण हे चाललेलं कीर्तन सुद्धा कशाला म्हणतात ते सांगतो तुम्हाला ज्याच्यात भक्ती ज्ञान आणि वैराग्य सांगितल्या जातं काय काय सांगितलं जातं भक्ती ज्ञान वैराग्य सांगितलं जातं त्याला म्हणायचं कीर्तन ज्याच्यात फक्त भगवंताचं चरित्र आणि संताचं चरित्र सांगितलं जातं त्याला म्हणायचं कीर्तन आणि या गादी उभा राहिल्यानंतर एक तर संताचं प्रमाण ग्रंथातली ओवी ग्रंथातला श्लोक सोडून काहीच उच्चारायचं नसतं त्याला कीर्तन म्हणायचं असतं आलं का लक्षात आता तसं तुमचं गाव जुन्या परंपरेचं गाव आहे जुन्या परंपरेचे म्हणजे आतापर्यंत वारकरी संप्रदायातल्या जुन्या जाणत्या मंडळीचा वारसा तुमच्या गावाला लागलेला आहे पण कधी कधी काही काही कार्यकर्त्याला एखाद्याला कंड येतो बारीक ते कुठंतरी बसल्या बसल्या बावळात सारखं ऐकत मोबाईलवर आवाज लय चांगला आहे म्हणते भारी गाणं म्हणते गाणे म्हणणार इथं काय राहतो हे माय झालीचं नरकात जाणार आहे पण ते तुम्हाला घेऊन जाईल ना आलं का ध्यानात इथं प्रमाण ओवी श्लोक सोडून या गादी काहीच म्हणायचं नसतं ही परंपरा आहे आपली आलं का ध्यानात पण याच्यासाठी
सांगणाराला सुद्धा कुठला तरी वारसा लागतो. इथं उभा राहणारा सुद्धा कोणाच्या तरी परंपरेचा असावा लागतो. तो एक तर जोग महाराजाच्या संस्थेच्या परंपरेचा असला पाहिजे, पाठशाळेच्या परंपरेचा असला पाहिजे, फडकरी परंपरेचा असला पाहिजे, नाही तर संप्रदायाच्या जुन्या एखाद्या व्यक्तिमत्व दिग्गज त्याच्या सानिध्यात का होईना पण ते वाढलेलं पाहिजे, तरच ते बाकीचं काही सांगणार नाही. हे असंच तुकडं मागून पंक्ती घालणारे जे अवलादी असतात ना, याच उलझर अकॉर्डिंग ऐकलं, त्याची कविता ऐकली, याच एक गाणं ऐकलं, याच एक गाणं ऐकलं, आणि सगळ्याच म्हणून एकत्र केलं आणि झाला कीर्तनकार. मग ते नाचत आहे काय, वाकडं तिकडं डुंगान काय आली ते, ही कीर्तनाची परंपरा नाही. आलं का लक्षात? भक्ती ज्ञाना विरहित नाथ महाराजांनी सांगून दिली, जांभरे महाराज नाही सांगत. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी. अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या. आलं लक्षात? ही परंपरा आहे. आता आमचं सांगायचं काम आहे तुम्हाला. आता एवढं सांगून सुद्धा काय काय गड्या आपल्याला आणायचं, आपलं घरचं आहे, तो या घरी तमाशा ठेवू, माणसं काय म्हणत नाही, पण साप्त्यात का असे करू नको, एवढंच आमचं एवढा. नवविधा भक्तीतली एक भक्ती सांगतोय, कीर्तनम. बघा, भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती, कीर्तन ही एक भक्ती, पुन्हा ती देवाला आवडणारी भक्ती. आणि दुसरं कारण सांगतो, प्रत्येक युगामध्ये उद्धाराचं साधन काय झालं? भगवत प्राप्तीची विधी विधानं बदलली. युग परत्वे साधनं बदलतात, तशी वैमान परत्वे आवड सुद्धा बदलत असते. उदाहरणा कशी बदलतात ते सांगतो. युग परत्वे साधनं बदलतात, तशी वैमान परत्वे आवड बदलते. कशी बदलते लक्षात ठेवा. आता जी जुनी 70-75ची जी तुम्ही मंडळी आहात, मला सांगा तुमच्या लहानपणी कोणते खेळ होते? कहोरा, कबड्डी, सुरपाटी हे तुमच्या लहानपणीचे जुन्यांना विचारतो, बरोबर. आताही खेळ आहेत, पण खेळ थोडेसे वेगळे. त्याही वेळेला खेळ होते, आताही खेळ, आता वेगळे खेळ असतील. प्रत्येक खेळाची आवड त्या मुलाला किती वर्षापर्यंत असते? एक 15-20 वर्षापर्यंत मुलाला खेळ जास्तीत जास्त आवडतात. 20 वर्षानंतर त्याची आवड काय होते? बदलते ना. 20 वर्षांनी आवड काय होते? तुझं किती वय बाळा? 28. तू मापाचा. आता काय आवडतं तुला बाळा? खाल्या वापर आवडते का? दिवसभर तिकडे आवडते. 15-20 वर्षापर्यंत खेळ किंवा कुठला जी आवड असते, 20 वर्षानंतर आवडीचा विषय बदलतो. 20 वर्षानंतर असं ते लाजायची काय नाही, तो सगळ्याचाच विषय येतो आहे. 20-22 वर्षाने आवडीचा विषय बदलला, लग्न झालं, आता पत्नी त्याचा आवडीचा विषय झाला. किती दिवस त्याची काही मर्यादा असते. मुलं बाळा झाले, तो आवडीचा विषय राहा. आता पत्नी आवडीचा विषय नाही, तिला झालेले मुलं आवडीचा विषय झाला. आता ते मुलं मुली तरी किती दिवस आवडतात? तेच मुलं मुली मोठे झाले आणि त्यांचे झाले काय? आता काही लग्न झालेल्या मुलांना मुलींना आई वडील काही मांडी घेऊन मुखे घेतात का? नाही ना. आता ते मुलंही आवडत, त्या मुलांना झालेले आवडतात. आता म्हातारीला काय आवडत? आवडतात की नाही? आवडत नसले तरी आवडून घ्यावंच लागतं असं. काहीचे नातवंड इच्छित्री असतात, आणायसारखे नसतात साप्त्यात. पण सुनाने सांगितलं इथं बसण्यापेक्षा जागी घेऊन तिकडे आणलंच म्हातारीने वडील. बरं, इथं आणलं तर ते नीट राहत नाही. कीर्तनाच्या अगोदर आणलं तर पक्वत आपला विषय. ध्यानात तुम्ही लक्ष पूर्वक. चला,
असले तरी आवडून घ्यावे लागतात, बरोबर. पण ते काही चित्रे असतात ना, पिट्टीचं बटन उचते, येण्याची तार तुडीते, काहीच नाही जमलं तर चटईचे दोर तरी उडीते. एवढं असून सुद्धा म्हातारीला म्हणावंच लागतं, बाबा आमची बेबी लय शानी, आमचा बंट्या लय शाना. आता तुला शहाणं म्हणणंच मी कशा करता सांगतो. वैमान परत्वे आवड काय झाली, बदलली का? असं आहे का व दुपारचं पारायण संपलं, गाथा भजन झालं, पंक्ती जीवन आले, पुढं प्रवचनाचा टाइम आहे पुढे, आणि मध्ये सभा मंडप मोकळाय, 10-5 म्हातारे मंडपात आले. हो गोपाळराव या, गाव खेळू गाडी बघ. आता म्हातारे गोटे खेळते का? आता तो विषय नाही ना. वैमान परत्वे आवड काय होत गेली हे आलं लक्षात. तशी युग परत्वे साधनं काय झाली, बदलली. आलं लक्षात. तसं भगवान म्हणतात पूर्वी ते साधनं मला आवडत, म्हणजे आता आवडीचा विषय काय झाला, बदलला. पूर्वी त्या साधनाने भगवान म्हणतात माझी प्राप्ती होत होती, आता प्राप्तीचं साधनही बदललं आणि आवडीचा विषय. आता भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती. कीर्तन ही एक भक्ती, पुन्हा ती देवाला आवडणारी भक्ती. कलियुगा माझी तेने नारायण देईल भेटी. आणि किती कीर्तन देवाला आवडतं सांगतो तुम्हाला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायचं कीर्तन चालायचं. त्या कीर्तनला चाल प्रमाण म्हणण्याकरता माऊली ज्ञानोबराय, सावता महाराज, कबीर महाराज ही मंडळी कीर्तनाच्या साथीला असायचे. ज्ञानोबराय, सावता महाराज, कबीर महाराज कीर्तनाच्या साथीला म्हणजे टाळकरी. कीर्तनकार कोण, नामदेव महाराज. श्रोते निवृत्तीनाथ, सोपान काका, गोरोबा काका, मुक्ता बाई जना. श्रोते अधिकारी, कीर्तनकार, टाळकरी अधिकारी. मग त्या कीर्तनाचा सामान्य आनंद असेल का? रंग भगवान त्या कीर्तनला रोज हजर असायचे. पण एके दिवशी असा प्रकार घडला. भगवंतांनी भोजन केलं आणि थोडी विश्रांती करावी बुवा म्हणून देवानी काढले काय, कपडे काढले आणि फक्त देवाच्या अंगावर होतं काय, शियाला नेसलायचं नसतं अंगावर घालायचं, पितांबर होतं काय होता. आता व्हायचं वयाच्या मानाने थोडंफार आता मी सहन करतो. देवाच्या अंगावर काय होता, हा पितांबर होता. भगवान विश्रांती करू लागले. तोपर्यंत वाळवंटात कीर्तन सुरू झालं. आता ते नामदेवरायचं कीर्तन आहे. मी अगोदरच म्हटलं कीर्तनकार नामदेवराय, टाळकरी अधिकारी. बरं श्रोते अधिकारी ना. निवृत्तीनाथ म्हणजे सामान्य विभूती नाही ना. सोपान काका, गोरोबा काका आणि जनाबाई, मुक्ताबाई ह्या सुद्धा सामान्य नव्हत्या. जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाईचा अधिकार असा होता की ज्यांची पडलेली कामं देव करायचा हा त्यांचा अधिकार. ज्यांचं मागं पुढे राहून भगवान रक्षण करत होता हा माझ्या जनाबाईचा. ज्यांच्या मुखातून वचनं बाहेर पडली त्याची गाथा तयार म्हणजे अभंग तयार हा त्यांचा अधिकार. पण एवढा अधिकार होता तरी जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई यांनी कीर्तन केले तरी ध्यानात ठेवा. त्यांनी कीर्तन, ज्ञानोबराय, तुकोबराय एवढा अधिकार आहे पण कीर्तन केले. त्यांना माहित होतं ही आपली परंपरा वेगळी कीर्तनाची म्हणून केले नाही. पण अधिकार एवढा होता खाली बसून कीर्तनात एका योगी पुरुषाला, एका नैष्ठिक ब्रह्मचार्याला खालून प्रमाण म्हणण्याची आज्ञा करावी एवढा माझ्या जनाबाईचा होता. काय जनी म्हणे ज्ञान देवा बोला, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, ज्ञान देवा बोला,
अधिकार. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. आज्ञा कोणी दिली? जनाबाई. कोणाला? माऊलीला. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला. बघा, ज्ञानोबाईंनी आज्ञा प्रमाण मानली. कुणाची? मग ज्ञानोबाईंनी म्हणायला सुरुवात. आता ज्ञानोबाईंनी म्हणायला सुरुवात केली काय ताला स्वराची अडचण असेल काय? अभंग बोलता रंग सोर केला. भगवान जागे झाले आणि लक्षात आलं कीर्तन सुरू आहे. भगवान उठले, धावत पडत चंद्रभागेच्या दिशेने निघाले. भगवंताच्या अंगावर फक्त पितांबर होता एवढाच पुरावा आलेला आहे. भगवान पळत बाळवंटामध्ये गेले. टाळही शिल्लक नव्हता. विना टाळाचेच विनेकऱ्याच्या बाजूला जाऊन उभा राहिले आणि कीर्तन रंगात आल्याबरोबर प्रेमाची निखंडी विठ्ठलना तुला कीर्तनात नाचू लागले. देव मी कोण आहे? मी देव आहे हेही भगवान विसरून गेले. विसरूनी देवपणा उभा पंढरीचा राणा. मी देव आहे हेही भगवान विसरले आणि नाचू लागले. भगवान एवढे नाचले, एवढे नाचले. नाचता नाचता देवाचा एवढे नाचले. किती नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. तरी भगवान नाचत होते. कबीर महाराजाच्या लक्षात आलं. कबीर महाराज ओरडले, भगवान सावध होई देवा ऐसे बोले कबीर. तरी भगवान सावध होत नाही. म्हणून साधू या संतांनी देवाचे धरले मनगटी. जाऊन देवाचं धरलं काय आणि मंगत धरल्याबरोबर काय झाले म्हणून दचकले. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. ऐका, मी देव आहे हे भगवान त्या कीर्तनात विसरून गेले. नाचता नाचता स्वतःचा पितांबर गळाला याचंही भान राहिलं नाही. नाचता नाचता पितांबर गळाला याचंही भान. मी देव आहे हेही भगवान विसरून गेले. एवढं देवाला आवडत काय? एवढं देवाला आवडत काय? एवढं देवाला आवडत काय? एवढं देवाला आवडत कीर्तनाचे गोडी.
किती मी देवे हेही देव विसरला. नाचता नाचता पितांबर गळाला याचंही भान राहिलं नाही, एवढं देवाला आवडतं. काय कीर्तन, कीर्तनाची गोडी हे तुकोबरायचं मत आहे. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण. मग मला सांगा, जे देवाला आवडतं ते आपण देवाला दिलं पाहिजे का आपल्या आवडीचं दिलं पाहिजे? माणसं आपल्या आवडीचं देवाला देतात का देवाच्या आवडीचं देवाला देतात? देव कोणताही असू द्या, बांधावरचा असू द्या, वड्याच्या कडाचा असू द्या, शिवावरचा असू द्या, माळावरचा असू द्या, आवडतं का हो त्याला? नाही आवडत. कुठलाही देव असला त्याची पूजा आवडेल, त्याचं ध्यान केलेलं आवडेल, त्याचं गुणगान केलेलं आवडेल, त्याचं नामस्मरण आवडेल, त्याची पूजा आवडेल. हे बाकीचं आवडत नसतं, हे आपल्या आवडीचे. बरं देवा नाही नाही ते देवाला करावं लागतं. आमच्या आजोबांच्यापासून आले. तो आजोबांना म्हणजे शास्त्र होतं रे, नरकात घालायच्या घाणेरड्या परंपरा टपुऱ्या घेऊन पण 2025 पर्यंत आला बोंबलं. तुझा आजोबांना म्हणजे शास्त्र होतं का? त्या काळात त्यांचं अज्ञान असं ना, अज्ञानपणा ते कर्म केलं का ते बी तू घेऊन आला 4 पिढ्या पुढं. ज्ञानोबराय तू गोबरायचं पटा ना तुला. आणि एखादच न पाळणाऱ्या म्हाताऱ्याचं कुठत होतं तुला. आलं जाणार. देवाला काय आवडतं? आवडे दिवासी तो एका प्रकार कोणता नामाचा उच्चार रात्र दिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस तो प्रकार देवासी आवडे. तुळशी माळ, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा तो प्रकार देवासी आवडे. आषाढी कार्तिकी वारी तो प्रकार देवासी आवडे. काय आवडतं? कीर्तनाची गोडी देव निवडी. आपण महाराज म्हणतात जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. पण जे देवाला आवडतं ते देवाला देत असताना तुकोबराय म्हटले पण तुम्ही त्याचे बनलं पाहिजे. काय पण तुकोबराय जर देवाला भजन आवडतं, भक्ती आवडती, देवाला नामस्मरण आवडतं आणि महाराज भजन भक्ती आणि नामस्मरण हे करण्याकरता तर काही अधिकारी सांगितलेला, याच्याकरता तर काही अधिकारी सांगितलेला नाही. आणि तुम्ही तर म्हणता कोणी वारे अधिकारी. आणि तुकोबराय तुम्हीच लोकाला म्हणता सगळाशी येथे हे म्हणणारे तुम्हीच. आणि तुम्हीच सांगता कोणी वारे. आणि इकडं तर तुम्ही लोकाला रोज म्हणता यारे यारे लहान थोर. याती भलती नारी नर म्हणणारे तुम्ही. आणि तुम्हीच म्हणता कोणी वारे अधिकारी. याचा संबंध कसा आहे? याचा संबंध असा आहे, ऐका. अधिकार नसताना, ऐकलं का? अधिकार नसताना भजन भक्ती नामस्मरण करणं त्याचं फल वेगळं. आणि अधिकार प्राप्त होऊन नामस्मरण भजन भक्ती करणं त्याचं फल वेगळं. बघा, अधिकार नसताना तुम्ही नामस्मरण भजन भक्ती केली, निष्फल होणार नाही, पुण्य प्राप्त होईल. त्या पुण्याच्या बळावर कदाचित तुम्ही देवापर्यंत सुद्धा जाल. पण जीवदशा संपणार ही तुकोबरायला अडचण दिसत होती. म्हणून तुकोबरायला म्हणावं लागलं कोणी व्हारे अधिकारी. नाही लक्षात आलं तर एकदम सोपं सांगतो. अधिकार नसताना नाव घेणं वेगळं आणि अधिकार प्राप्त होऊन नाव घेणं. आता हे लक्षात तुमच्या लगेच. बघा, एकाच गावामध्ये दोघं बहीण भाऊ राहत होते. कुठं राहत होते? एकाच गावात. बहीण भाऊ एकाच गावात. दोन्ही पार्ट्या एकदम मजबूत. बहिणीच्या घरी 2 शेकर लावलेला होता आणि भावाच्या घरी 2 शेकर. एकदम भक्कम पार्ट्या. त्या बहिणीचा मुलगा कॉलेजला जायचा नावऱ्या. आणि ज्या रस्त्याने जायचा
भारतात 2 एकर बागायतदाराचा मुलगा तो कॉलेजला जायचा कशावर? बरोबर आहे, गुरुजींनी बरोबर सांगितलं. कशावर जायचा? बुलेटवर. ठॉ 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 ठॉ. कारण 200 एकर बागायतदाराचं पोरग ते काय चार्जिंगच्या कुटीवर बसून जाईल का? असं बसेल का 200 एकरावाल्याचं? ते काय असं अडचणी किंवा कोण बसेल? त्या बुलेटवर जायचं ठॉय 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 ठॉय. आणि ज्या रस्त्याने जात होतो त्याच रस्त्यावर मामाचा बंगला होता. तिथून ती मामाची पोर बी जायची. आता कधी तिला साधन नसलं, काही जायची सोय नसली तर तो घेऊन जायचा. कोण? हा, मामाची मुलगी ना, तिला न्यायला अडचण. मामाच्या मुलीला न्यायला काय अडचण आहे? कॉलेजला म्हटलं. हा, मराठी भाषेत ते कुंकडे वळत कसा अर्थ लावायचा घेऊन जायचा तो. कधी कधी एखाद्या दिवशी तो घाई गडबडीत निघाला आणि त्याच्या लक्षातच राहिलं नाही काय घेऊन जायचं, तर ती तिचं उरकून थांबलेली असायची. कधी कधी ती हात मारायची, शरद थांब येऊ दे. तो गाडी उभा करायचा, घेऊन जायचा. तो नित्याचा क्रम चालू झाला. पण एके दिवशी असं घडलं, जी पहिल्या तासाची वेळ होती ती त्याला घरी झाली कामात म्हणून. आणि ती एकदम घाईत निघालं, एकदम दप्तर घेतलं, काढलं, केक मारली, निघायचं. आता ती सगळं तिचं आवरून थांबली होती. पण याच्या लक्षातच नाही ना वेळ झाला. हे त्याच्या आयुष्यात निघालं. तिने पहिल्यांदा हात मारली, शर्या थांब येऊ दे. त्यांनी काय ऐकलं, मग ती मोठ्या शर्या मग गाडी उभा केली. आता तुम्हाला पुढचं ऐकायचं ना, पण मला पुढचं सांगायचं काहीच नाही. एवढं सांगायचं वेळ कमी, त्याच्यामुळे मी पुढचं सांगणार नाही. ऐका आता मला हे त्यांचं एवढं सांगायचं. एके दिवशी ते बहीण भाऊ एकत्र बसले. कोण? त्या मुलाची आई आणि मुलीचे ते बहीण भाऊ आहेत. दुपारी सहज एकत्र बसले आणि त्या बहिणीने आपलं मत सांगितलं, दादा या वर्षी आता माझ्या शरदचं शेवटचं वर्ष आहे. आम्हाला काही पुढे शिकवायचं, घरचंच एवढं व्याप ते पाहायला कोणी नाही. शेवटचं वर्ष आहे ना, आम्ही म्हणतो आता एवढं शेवटचं वर्ष झालं की त्याचं. हा, मग त्या भावाने आपलं मत सांगितलं, बाई माझ्याही मुलीचं 12वीचं वर्ष आहे, आम्हाला काही पुढे शिकवायचं नाही. पण त्या भावाने सांगितलं, बाई आमच्या पूर्ण फॅमिलीचं, म्हणजे माझे भाऊ पत्नी भाऊजाई आमचं सगळ्याचं आमच्या फॅमिलीचं मत आहे की एवढी मुलगी तुझ्या मुलाला द्यावं, अशी आमच्या फॅमिलीची इच्छा आहे. पण त्या बहिणीने सांगितलं, दादा जर तुमच्या परिवाराची सगळ्याची इच्छा असेल द्यायची तर तुझ्या मुलीला मी नाकारू शकत, आमच्या परिवारातलं कोणी नाही म्हणणार नाही, माझा मुलगाही नाही म्हणू शकत नाही. तुमची इच्छा असेल तर आम्ही करायला दुसऱ्याचे भावाची इच्छाच नाही काय तुमची. भावा हा तयारी एवढं तरी म्हणा. काय मला पाच होते काय 7 असते काका 7 असते. हा 7 असतेच ना. आता त्या करमुळीला धरून चालतात ना वाटतं. तवा बरं वाटतं सगळीकडे तवा खुश असते असे. आता सगळेच कुठं देत पण आता इलाज नाही. आता चिरकर नाही तर घरी कशी तरी रडत कड घातल्याशिवाय मार्ग नाही. सप्तपदी झाली आणि सप्तपदी झाल्यानंतर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पूर्ण विवाह झाला. आपल्यातली पद्धत सांगतो. सप्तपदी झाली की विधी पूर्वीच सांगतो. आणि सप्तपदी झाल्यानंतर ब्राह्मण काका सांगायचे त्या मुलीला, बाळ घे बाई आता घे काय. आणि तिथून पुढं जुन्यात म्हाताऱ्यांना माहिती आहे, थकलेले म्हाताऱ्या, तिथून पुढं नाव घेत होत्या त्या मुली त्या काळात. आता हे जमल्यापासूनच आवलादी नावाने हाक मारतात, हा भाग वेगळा झाला. पण सप्तपदी झाल्यानंतर त्या मुलीने त्या मुलाचं घ्यायचं असतं काय. आणि पूर्वीच्या काळामध्ये ते सहज घेत नव्हत्या, लाजायचे, त्यांना लाज वाटत होती. आता नाही वाटत काय. पूर्वीच्या मुली लाजायची. मग तिने एखादा पाठ केलेला उखाणा ती घ्यायची. घे 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 बाई आता घ्यावाच लागत असते. घे म्हटलं ते एखादा उखाणा घालती, आतलं घर मधलं घर
मधल्या घरात होती देवळ, त्याच्यात होती बशी, त्याच्यात होता कप, त्याच्यात होता चहा, त्याच्यात पडली माशी. काय तिला 10:30 वाजता लांबट करायचं तेवढं करायचं आणि सगळ्याच लक्षच लागलेलं असायचं तिच्या पुढं. आता काय म्हणते बाय, आता काय म्हणते बाय, आपल्यात काहीच नसतं. राव नाही तर पाटील असतात. काय लावतात आपल्यात, विशेषण किती लावली तर शेवट काय, शरद राव, शरद पाटील की पाटील, हा खूपच पाटील. ऐका, आता देव ब्राह्मण आगिरी यांच्या साक्षीने, जनता जनार्दनाच्या साक्षीने विधियुक्त शास्त्र पद्धतीने त्या मुलीचा विवाह त्या मुलाशी, म्हणजे तिने त्याचं पाणी ग्रहण केलं. हा शास्त्र पद्धतीने विवाह झाल्यानंतर अधिकार प्राप्त होऊन तिने त्याचं घेतलं. काय ऐका, अधिकार प्राप्त होऊन त्याचं नाव घेतलं. त्याच क्षणी ती अर्ध्या प्रपंचाची तर टप्पूस मालकीन तिथंच झाली. आलं का ध्यानात? पुन्हा त्या घराण्याच्या चाली रीती रूढी परंपरा प्रमाणे राहिली. मुलं बाळ झाले, तेच मुलं मोठे झाले, मुलांचे लग्न झाले. आता सोना घरात आल्या. आता ती कोण झाली, पाटलीन झाली का नाही, सासू झाली, पाटलीन झाली. आणि पूर्ण घरावर कब्जा कोणाचा, बरोबर आहे का नाही? नाही तर बघा, तुम्हाला चौकशी करायची वाटते, तुम्ही एखाद्या घरी जाऊन हो पाटील तुमच्या घरी ती आमची आमची वस्तू आहे, ती आपल्याला दिलं पाहिजे होती 7-8 दिवस हप्त्याला, जमल का? ते वरच हात करतोय, बाबा आपल्याकडे काहीच राहिलं. मग ती पाटलीन जाणं, तुम्ही मी आता सप्त्यावरच बरेच पाटील आता सप्त्यावरची दिला आलं त्या. चला, अधिकार प्राप्त होऊन घेतलं तर कोण झाली, ती झाली ना. आणि विवाह झाला नाही, काही अर्थात ती संबंध नाही. शेर्या करी चोर माग फिरली त्याच्या. तो बापान ठेवलं का मालकी, होईल का मालकी? नाही ना. का अधिकार नसताना घेतलेलं नाव वेगळं आणि अधिकार प्राप्त होऊन घेतलेलं. आता याच्यापेक्षा काही सोपं आपल्याकडे व्यवस्था, हे सगळ्यात सोपं सांगितलं तुम्हाला पटण्याच्या मापात. आलं ध्यानात? तसंच हे परमार्थात सुद्धा तुमचा अधिकार नसताना तुम्ही भजन केलं, भक्ती केली, नामस्मरण केलं, पुण्य प्राप्त होईल. पुण्याच्या बळावर तुम्ही देवापर्यंत जाल, देवाचं सानिध्य प्राप्त होईल. पण तुमची जीव दशा संपत नाही. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, कोणी वारे अधिकारी मग यासी हरी देईल वर. महाराज मग अधिकारी बाणा म्हणजे नेमकं काय करा, तर महाराज म्हणतात परमार्थामध्ये जे 6 प्रतिबंध सांगितले, दोष, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. महाराज म्हणतात हे पहिले घालवल्याशिवाय तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही. पण वाजले आता 10. आता वेळ होतोय, त्यांनाही जाणं आता शक्य. अंधाराचे कुठं जाते का घालूच काही जाऊ दे आता 5-10 मिनिट. महाराज म्हणतात हे 6 पहिले घालवा, त्याच्याशिवाय तुम्ही अधिकारी बनत नाही. आणि परमार्थात हे 6 घालवणं एवढं सोपं. लक्षात ठेवा, विश्वामित्राला 3 घालवायला, विश्वामित्राला 3 घालवायला वर्ष लागले 60,000. किती लागले? 3 घालवायला वर्ष लागले 60,000. आपल्याला तसले घालवायचे किती? 6. किती वर्षात? 70-80 म्हणा, आपण काही 100 गाठी नाही, 70 खाली 70-80 वर्षात घालवायचे. किती? 6. त्यांना 3 घालवायला वर्ष लागले तेवढे. बघा कुठं ताळा मेळा बसतोय का? कुठं त्यांचं 60,000, कुठं खाली आपलं 70-80 वर्ष. म्हणजे पुढं त्यांची MIDC, पुढं आपली पानाची टपरी, पुढं त्यांचा नगारा, पुढं आपली टिमकी टाका. पण 6 घालवा, त्याच्याशिवाय तुम्ही अधिकारी बनत नाही. मग पहिला काम आहे बुवा, काम सामान्य मी म्हणणारे, ज्ञानी म्हणून घेणारे चितपट केले. कोणी? कामाची कोतवाला याने नागविले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. किंवा ज्ञानोबराय म्हटले, मज कामाचे निधाये ब्रह्माकन्येशी धरू पाहे, पराशरे केले
काय भोगिली दिवा दुर्गंधा. पराशर ऋषी ब्रह्मदेव हे सामान्य नाहीत ना हो, पण यांना सुद्धा झटका बसलाय. कोणाचा? कामाचा. सामान्य नाही. आपला तर विषय सोडून द्या हो, आपलं काय साधने परमार्थात. नाथ महाराजांनी कामाने झटका बसलेले ठळक ठळक 10 जणांची यादी दिली. किती जणांची? 10 जणांची यादी काढली. कामाने कोणाकोणाला झटका दिला त्याच्यात आपला उल्लेख आलेला. आपला उल्लेख नाही. त्या यादीत रामायणाचार्य नाही, भागवताचार्य नाही, वाणीभूषण नाही, प्रज्ञाचक्षु नाही, विद्वान नाही, कंठभूषण नाही, शास्त्री नाही, भुसरी नाही, महंत नाही, मठाधिपती नाही, गडकरी नाही. का? नाथ महाराजांनी विचार केला हे पत्रिकेत बोगस पातळ्या लावलेल्यांचे कुठे नाव घेतात? हे नाश्तेवारी वाजत कामाच्या तडाख्यात. हा, गादीव बसलेले सुद्धा गेले वाहू त्या तडाख्यात. गादीव बसलेले गेले परम. कोण म्हणलं का? मेसेज त्याच्यामुळे आपला उल्लेख केला नाही म्हणून ठळक ठळक यादी घेतली. किती जणांची? 10 जणांची. बघा नाथांचा एक भारुडे याडका मदन, त्याची ती यादी. कोणाकोणाचा झटका बसलाय काम आणि ते सांगतो. धडक मारली शंकरा. बघा सुरुवातीतून आपण कुठे शिकत बघा. धडक मारली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्र चंद्रसी तरारा लाविला जेणे तो केवळ पंचानन. भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि चंद्र किती झाले? 4. बघा पुढे वर्णन. धडक मारली नारदा, केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारली गदा, घेतला प्राण तो केवळ पंचानन. 4 आणि 3 7. पुढचे 3 सांगतो. भस्मासुर मुकला प्राणासी, तीच गती झाली वालीसी. विश्वामित्र सारखा ऋषी नाडीला, जेणे तो केवळ पंचानन. यडक मदन केवळ पंचानन. याच्या सामान्य गुन्हे का? पण एवढ्या मोठ्या गाड्यांना सुद्धा थोडा थोडा चटका बसला. कोणाचा? कामाचा. आणि महाराज म्हणतात तो 6 पैकी पहिला आहे, त्याला बाहेर घालवा. सोपे काय घालवणं? एवढ्या मोठ्याल्यांची चितपट केली त्यांनी. आपलं कुठं लावतं दुकान? हो. दुसरा आहे क्रोध. दुसरा कोणता आहे? क्रोध म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत बघा. आपल्याला तर एवढा पटकन येतो. आपल्या मनाच्या विरोधात समोरची व्यक्ती एखादं वाक्य जरी बोलली तर लगेच आपल्याला खटकत का नाही? म्हणजे याचा अर्थ आपल्याला क्रोध आवडता येत नाही. आपलं पुढं म्हणतात मोठ्याल्यांना नाही आवडता आला. कोणाकोणाला? आता त्यांची यादी मोठी. क्रोध झाला कपिल मुनीसी, त्याने भस्म केले सगरासी. नारदी कुबेर पुत्रासी, वृक्षत्वासी आणले. बघा कपिल मुनीला क्रोध आवडता आला. एवढा क्रोध आला, शाप दिला आणि सगराचे 60,000 मुलं भस्म करून टाकले. एवढा क्रोध. नारदाला क्रोध आवडता आला. हा, कुबेराच्या मुलांना शाप दिला आणि वृक्षच करून टाकले. आवडता आला. पहिला काम आहे. दुसरा क्रोध. तिसरा मद आहे. तिसरा काय आहे? मद. कशाचा असतो? मवाळाचा नाही. सत्तेचा मद असतो. संपत्तीचा मद आहे. शरीर बळाचा मद असतो. सौंदर्याचा मद आहे. बुद्धिबळाचा मद असतो. सगळा समाज आपल्या मागे हा सुद्धा मद असतो. पण याच्यातला कुठलाच मद टिकाऊ. आज समाज बळे, उद्या राहत. आज बुद्धी तेच चलते, पुन्हा चालत नाही. आज शरीर भक्कम आहे, 20 वर्षांनी राहत नाही. आज सत्ता आहे, पुन्हा राहत नाही. संपत्ती आज उद्या राहील शाश्वती. हा मद आहे. काम, क्रोध, मद
मत्सर. चौथा काय? दुसऱ्याचं कारण हे असलंच ते तसलंच आहे. तू मत्सर, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, दांभिकता. काही काही माणसं बघा, माझं नाही नाद लागायचं, मी मला नाही तेवढं झटक्यात जमाय, मला नाही तेवढं जमाय. पण काही काही माणसं बघा, माझ्या नाद लागायचं, मी काही करू शकतो. तुम्ही सोडावं, पाहतो त्याला वाटाच काढतो करतो, कारण त्याला माहिती लागलं तर एवढेच ना धरायला. इतका त्याला आवेश येतो. आणि ज्याला म्हणत असतो ना सोडावं, मी त्याला पाहतोच, त्याच असंच करतो, त्याला भोक्षितो, त्याला अंकच करतो. तेवढ्या पुरतं थांबेल आणि दुसऱ्या दिवशी तिकडे रोडला पटांना दोघाचीच घात करू. ते टिकून दिसलं हे कोणी घात. दांभिकता, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ. आणि 6वा आहे अहंकार. 6वा काय? अहंकार. तो तर अधोगतीला कारण आहे. कोण? नरकाला कारण आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. म्हणून तर तुकोबराय म्हटले त्याग तरी आयसा करा, अहंकारा दवडावे. आता या 6चा विस्तृत विचार आहे, सांगायला वेळ नाही. पण महाराज म्हणतात हे 6 जोपर्यंत आत आहेत, ऐका, हे 6 जोपर्यंत आपल्या अंतकरणात येत ना, तोपर्यंत तुम्ही किती परमार्थ करा, पदव्या लावून घ्या, नाही तर पदव्या मिळवा, काही करा, लोक तुम्हाला मानतील, लोक तुमची वाहवा करतील, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, हे सगळे गाणे होतील, पण तुमचं स्वतःच काहीच होणार नाही. कुठपर्यंत हे 6 हात आहेत तोपर्यंत. माझं मत नाही, माझ्या म्हणण्याला काय अर्थ आहे? तुकोबरायचं म्हणणं आहे, नाथाचं म्हणणं आहे. तुकोबराय म्हणतात काम क्रोध लोभ घेवनिया संगे. काय म्हटलं? काम क्रोध लोभ घेवनिया संगे निघे पारमार्थासी तोची मूर्ख म्हटलं. त्याला काय म्हटलं? हे संघ घेऊन निघालाय तो कोण आहे? मूर्ख. तुकोबरायचं म्हणणं आहे. आणि नाथ महाराजाचं म्हणणं आहे काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी आईसा येथे. नाथांचं मत आहे काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी आईसा येथे. तुकोबरायचं म्हणतात कोणी व्हारे. नाथ महाराज म्हणतात हे असल्यावर तो इथला अधिकारी, आणि तुकोबरायचं म्हणतात कोणी व्हारे. पण महाराज मग हे जोपर्यंत आहे तोपर्यंत परमार्थाचा अधिकारी बनत नाही. मग हे घालवायचे कशाने? महाराज म्हटले एकच साधने, अंगी वैराग्याचे बळ. वैराग्य बळानेच हे घालवता येतील, बाकी कशाने घालवता येत नाही. मग वैराग्य कशाला म्हणायचं? आता कोणी कशालाही वैराग्य म्हणतं. एखादं बायका पोरं सोडून वैतगुण जरी निघून गेलेला असलं घरी येऊन, तरी काही काही लोक बावळाट सारखे म्हणतात त्यांना वैराग्य प्राप्त झाला तर त्यांनी सगळं सोडलं. अरे वैराग्य नाही, ते वैतगुण गेलेलं आहे. वैतगुण गेलं तरी म्हणणार वैराग्य प्राप्त झालं. बायका पोरं सोडून बोंबलं फिरणं म्हणजे वैराग्य आहे का? कोणी सांगितलं तुम्हाला? एखादं पहिले आपले वार करायचेच घालीत होतं पांढरे शिटीत, नंतर केले त्यांनी. कसले? नंतर लावले, धोतर सोडून लावले. काय भगवी. तरी लोक म्हणतात त्यांनी भगवत धारण केलं, त्यांना वैराग्य प्राप्त. चिरकुटाने अरे चिरकुट कसले घाल, हिरवे घाल, पांढरं घाल, पिवळं घाल, नाही तर कसलं घाल. चिरकुटाचा वैराग्याचा काय संबंध? पण शास्त्र माहित नाही, बोंबलायचं काही एखाद्याने. तरी लोक म्हणणार प्राप्त झालं. काय? कशाने? दाढी झाली. झिपऱ्याचा वैराग्याचा काय संबंध? म्हणजे मला तर काही माझ्या आयुष्यात पुढं प्रमाण उभी श्लोक सापडेला ते राखू नये असं माझं दुमत नाही. माझा मुद्दा इच्छाचे वैराग्याचा त्याचा संबंध नाही. पण शास्त्र न ऐकल्याचा तो परिणाम. कशालाही काही म्हणणं. विचार सागर ग्रंथामध्ये वैराग्य काय सांगितलं? इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. जमतंय ना? इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला काय म्हणायचं? वैराग्य. किंवा आपल्या धर्मग्रंथात श्लोक आलेला इंद्रिय अर्थेषु वैराग्य, त्याच्या खालच्या सगळ्या ओव्या दृष्टांत पाहून घ्या. वनेलिया
लाळन घोटी जीवी रसना कांगन सोया लिंगना प्रीताची या विषखानी नागवी जळत घरी घावी व्याघ्र विवारण करावी वस्तू जीवी धडधडी तुलुहरसी उडी न घालावी जैसी न करावी उसगी आजगराची अर्जुना तेने पाडे जयाची विषय वार्ता नावडे नेदीच कही तोंडे इंद्रियाचे ने जावो अथवा यही कीर्तिका स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी त्याला वैराग्य म्हणतात. असं वैराग्यबळ अंगी धारण असं वैराग्यबळ अंगी धारण करा. वैराग्य बळाने 6 दोष घालवा. अधिकार संपन्न व्हा. जे देवाला आवडतंय ते देवाला द्या. आपली जीव दशा घालवण्याकरता कुठलाच प्रतिबंध राहत नाही. उरेल ना उरी ढोबार फोडी थोडक्यात शब्दशः अर्थ मी माझ्या अल्पमतीने आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते मायबाप संतांचं आहे, गुरुजनांचं आहे. उपस्थित सर्व गुणीजन, थोरा मोठ्याचं श्रवण करणारी आपण सुज्ञ श्रोते सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या ज्ञानोबा तुकोबराच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी आपण पूर्णविराम देणार आहोत. जाता जाता पुनश्च आपल्याला